मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, मात्र अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। मंत्री आशिष शेलार यांचा मनसेला इशारा। मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलार यांच्याकडून पहलगाम हल्ल्याशी तुलना। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथं निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला जातोय। शेलार यांचा हल्लाबोल। आमची भावकी एकत्र झाली आहे, आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते अविनाश जाधव यांचा भाजपवर निशाणा। तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधव यांची टीका। भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही। मनसे पक्षाची मान्यता रद्द करा। भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र। मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर रोख, तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधीही कातरतील, राऊतांची खोचक टीका। ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका, तर ठाकरे बंधू एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला। ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपुरात दर्शनाला। सर्वपक्षीयांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणी गायब कसे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, कल्याणमधील मनसे पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग, नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूरस्थिती, गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून आज येलो अलर्ट जारी। तर वसई विरारमधील जोरदार पावसानं नालासोपाऱ्यातील मुख्य रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज। राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागामध्ये जनजीवन विस्कळीत। भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यानं सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलं। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, अनेक नदी नाल्यांना मोठा पूर। चारण, बाक्सियाड, थुथान या भागामध्ये मोठं नुकसान। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 2 आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश। आषाढी वारीनिमित्त अवघी पंढरी नगरी दुमदुमली, पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी, विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट, तर चंद्रभागातील वैष्णवांची मांदी आली। पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय महापूजा। पंढरपूरप्रमाणे शिर्डीत देखील आषाढी एकादशीचा मोठा उत्साह, मोठ्या संख्येनं साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल। 10 दिवसाच्या बाळाला विळ्यानं 29 चटके, अमरावतीच्या मेळघाटच्या दहेंद्री गावातील संतापजनक घटना, वृद्ध महिलेनं अंधश्रद्धेतून चटके दिल्याची माहिती। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।